छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले। जवळपास अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे। पुढच्या 10 दिवसात महामार्गावरील खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या तसेच ठेकेदारांच्या खड्डे बुजवण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी गौरव खोडपे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। या संदर्भातली माहिती आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात आम्ही एक रास्ता रोको आंदोलन नेरी येथे केलं होतं। हे आंदोलन करण्यामागचा आमचा उद्देश एकच होता की नेरी जवळील जे पूल आहेत त्या पुलांवर अक्षरशः 1-1, 1.5 फुटाचे खड्डे मागील 1 महिन्यापासून पडलेले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाचं पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचलं की ते खड्डे प्रवाशांना दिसत नाही आणि त्या खड्ड्यामध्ये पडून मागच्या 15-20 दिवसामध्ये जवळपास 4-5 ॲक्सिडेंट झाले। आमचा या सरकारला आणि प्रशासनाला एकच प्रश्न आहे की तुम्ही इथे कोणाचा जीव जाण्याची वाट बघतायत का? आणि हे होऊ नये, भविष्यातील ही हानी टळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही या प्रशासनाला आणि या सरकारला जागं करण्यासाठी आज एक छोटेखानी आंदोलन केलेलं आहे। आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आमचं या सरकारला आणि या प्रशासनाला जे विकासाचं खूप डिंग्या हाकतं, या सरकारला आमचं एकच आवाहन आहे की येत्या 10 दिवसात जर हे खड्डे बुजवले गेले नाहीत तर आम्ही याच ठिकाणी एक तीव्र आंदोलन करू आणि हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही ठप्प करू। हेच या निमित्ताने या सरकारला आव्हान आहे। येत्या 10 दिवसात हे खड्डे बुजवा, कोणाचा जीव जाण्याची वाट बघू नका, एवढंच एक सगळी विनंती या प्रशासनाला आणि सरकारला या निमित्ताने आमची आहे।